शांतये पुंडरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। सद्गुरु जे निरूपण करत असतात ते अनुग्रह रूप असं निरूपण करत असतात। ज्या संबंधी निरूपण करत असतात ती गोष्ट अत्यंतिक पलीकडची श्रेष्ठ परम अशी असते। त्या तऱ्हेने ती गुप्त असते, गुह्य असते अथवा गूढ अशी असते। अध्यात्माशी संबंधित अशा गोष्टीवर सद्गुरु निरूपण करतात। आणि हिताची इच्छा त्या निरूपणाच्या मागे असते असा विषय आपण पाहिला। जेव्हा ते अनुग्रह करता म्हणून निरूपण करतात असं आपण म्हणालो तेव्हा त्यांच्या निरूपणामागे जो हेतू आहे तो हेतू कृपा करण्याचा आहे आणि ऐकणाऱ्याचा जो हेतू आहे तो कृपेचं ग्रहण करतो आहे असा हेतू आहे। सद्गुरूंचं निरूपण हे त्यांच्या कृपेचं आपण ग्रहण करतो आहोत, त्यांची कृपा आपल्यामध्ये सामावून घेतो आहोत अशा पद्धतीने श्रवण करायचं असतं। त्या तऱ्हेने ते जेव्हा जेव्हा बोलतील तेव्हा तेव्हा त्यांचा अनुग्रहच आहे असं समजायचं आणि तेही अनुग्रहाच्या पद्धतीनेच बोलत असतात। ते जे बोलत असतात ती वस्तू परम असते। ज्या विषयाच्या संबंधी बोलत असतात ती गोष्ट परम असते। परम याचा अर्थ सत्य आणि असत्य याच्या पलीकडचं नित्य सत्य, जे सत्य पुढं असत्यात रूपांतरित होत नाही असं सत्य, अनादी कालापासून जे सत्य म्हणूनच ओळखलं जातं आणि ज्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही ज्या सत्यामध्ये असं सत्य। हे सत्य श्रवण जर करायचं असेल तर श्रद्धायुक्त अंतःकरणानेच श्रवण करायला पाहिजे। आपण जसे आहोत आणि जिथं आहोत तिथून हे सत्य आपल्याला समजेलच असं नाही, त्याच्याकरता आपल्याला बदलायची तयारी ठेवायला पाहिजे। आपल्या जशा कल्पना आहेत तशाच कल्पनांनी ते सत्य ग्रहण होईल असं नाही। देह मी अशी आपली कल्पना असेल त्या कल्पनेनी सद्गुरु जे सांगतील ते सत्य आपल्याला ग्रहण होणार नाही। म्हणून रूपांतरित होण्याची अपेक्षा राखून तयारी ठेवून सद्गुरूंचं जे वचन आहे ते वचन अंगीकारलं पाहिजे, ऐकलं पाहिजे। आणि लौकिक एकांत मागच्या वेळेला आपण पाहिलं कित्येक गोष्टींना लौकिक एकांताची आवश्यकता असते, तर हे वचन ग्रहण करण्यासाठी म्हणून ज्या एकांताची आवश्यकता आहे तो एकांत देखील देह मन बुद्धीचा लोप झाल्यामुळं, देह मन बुद्धीचा भावच नाहीसा झाल्यामुळं ज्या एका वस्तूच्या ठिकाणी आत शिष्य जाणं अपेक्षित आहे तशा पद्धतीने जर शिष्य गेला तरच त्याला हा एकांत लाभेल। मग तो भले रणांगणामध्ये असेल,
रणांगणामध्ये हा उपदेश केला गेला. तिथं 200 लोक आलेले आहेत की 500 लोक आलेले आहेत की 5 लोक आलेले आहेत याच्याशी ऐकणाऱ्याचा संबंध नसेल, कारण तो आपल्या स्वतःच्या एकांतामध्ये असेल. आणि सद्गुरू देखील त्याच एकांतामधून सांगत असतील. आणि सद्गुरूंची सांगण्यामागची भावना, भूमिका ही हिताची असेल. पण हित ही त्यांची कामना नसेल. तुमचं हित व्हावं ही त्यांची कामना नसेल. ज्या अर्थाने कामना हा शब्द आपण पाहतो त्या अर्थाने त्यांची कामना नसेल. त्याच्यामध्ये त्यांचा कोणता लाभ नाही. त्या कामनेनी आपल्याला समजण्यासाठी म्हणून भगवंतांनी कामना हा शब्द वापरला. हितकाम्यया. सद्गुरू नेहमीच अशा भावाने निरूपण करतील. आणि शिष्यानी आत्ता सांगितलं त्या भावानी किंवा इतके दिवस आपली प्रवचनं चाललेली आहेत अशा भावानी निरूपण ऐकण्याची अपेक्षा आहे. त्याच्या अभ्यासाची अपेक्षा शिष्याकडून आहे. हा अभ्यास कायम आहे, रोज आहे आणि निरंतर आहे. सद्गुरू या अभ्यासाची परीक्षा पाहत असतात. आणि जर असा अभ्यास शिष्याच्या ठिकाणी घडतो आहे असं सद्गुरूंना वाटलं तर सद्गुरू अत्यंत प्रसन्न होतात. अशा भावानी ऐकणाऱ्या शिष्याबद्दल सद्गुरूंना काय वाटतं याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची तुकिले. तव टाचे नव्हे भले पुरते आहे. सद्गुरू शिष्याबद्दल, शिष्याच्या अवधानाबद्दल, श्रवणाबद्दल अभिप्राय व्यक्त करत आहेत. मोठी भाग्याची गोष्ट आहे. सहसा सद्गुरू शिष्याची स्तुती करणार नाहीत. त्यामुळे सद्गुरूंची स्तुती ज्या शिष्याच्या वाट्याला येईल तो शिष्य तसा भाग्यवानच समजायचा. ते प्रोत्साहन देतील पण स्तुती करणार नाही. प्रत्येक वेळेला ते स्तुती करणार नाहीत. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची तुकिले. तुझं जे काही अवधान आहे ते अवधान तू ज्या पद्धतीने लक्ष देऊन ऐकतोस ते अवधानच आम्ही पाहिलं. 10व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावरचं निरूपण आहे. 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईचे असा प्रतिज्ञा घेऊन उद्गार काढलेला होता. आणि त्याचा संदर्भ या 10व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला अवधान देऊन ऐकायला मी सांगितलेलं होतं आणि तू कसं ऐकलंस ते आम्ही पाहिलं. तव टाचे नव्हे भले पुरते आहे. तुटक तुटक असं तुझं अवधान नव्हतं. तोडलेलं तोडलेलं असं तुझं अवधान नव्हतं. भले खूप उत्तम होतं. पुरते आहे संपूर्ण अवधान देऊन तू ऐकत होतास. घटी थोडेसे उदक घालीजे तेने न गळे तरी वरिता भरीचे. एखादा घट जर भरायचा असेल तर आधी थोडं उदक घालावं त्याच्यामध्ये आणि पाहावं तो गळतोय का वगैरे. आणि जर गळत नसेल तर मग अजून उदक घालावं. घटी थोडेसे उदक घालीचे तेने न गळे तरी वरिता भरीचे. ऐसा परिसोनी पाहिलासी तव परिस विजे ऐसेची होत असे.
म्हणून तुला थोडा ऐकून पाहिला, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. घटी थोडेसे उदक घालीजे, तेने न गळे तरी वरिता भरीजे. थोडस उदक घालावं आणि गळत नाही असं पाहून वरिता भरीजे, मग संपूर्ण तो भरावा. ऐसा परिसवनी पाहिलासी, तुला ऐकून पाहिला मी. तव परिस विजे ऐसेची आहे. स्वामीजींच्याकडे एक दुकानामध्ये संन्यासाची वस्त्र नेसलेला असा तरुण मुलगा आलेला होता. आणि स्वामीजींनी त्याला काही सांगितलं. लोकांत एकांत कसा असावा ते सांगितलं. एकांतामध्ये आपल्यामध्ये रमतो म्हणजे काय करतो याच्याविषयीची माहिती स्वामीजींनी सांगितली. तो आत्मा कसा आहे, त्याच्यात कसं रमता येतं हे सांगितलं. आणि मग म्हणाले की जरा बोला, आता तुम्ही कुठून आलात, काय आलात, सांगा. थोडस स्वामीजी बोलले आणि त्याला सांगायला सांगितलं. तेव्हा त्यांनी परमार्थाच्या ज्या काही कल्पना स्वामीजींना सांगितल्या, मी कुठं राहतो, काय करतो, कसा फिरतो, दिवसेंदिवस कसा फिरत असतो सृष्टी सौंदर्य पाहत, आणि तोही एक परमार्थच आहे असं म्हणायला लागला. कधी निरूपण वगैरे काही ऐकता का, दासबोध, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ पाहता का. तो म्हणाला आपण स्वतःच परिपूर्ण परब्रह्म आहोत, अशाच भावामध्ये मी असतो असं म्हणाला. मग तुमच्या घरी कोण कोण असतं काय. तर त्यांनी आपली सगळी कर्तव्य कर्म सोडून म्हाताऱ्या आईला तसंच सोडून देऊन तो बाहेर पडलेला आहे असं लक्षात आलं. त्याला प्रसाद देऊन गेल्यानंतर स्वामीजी म्हणाले की हा काही सांगण्याच्या योग्यतेचा नाही. इथं आपण ऐकायला काही आलेले आहोत याचंही त्याला विस्मरण झालं. त्याच्याऐवजी हा मनुष्य आपण काय करतो तेच मोठ्यांदा सांगत होता, जोरात सांगत होता. परिसवनी पाहिलासी, ऐकून पाहिला, याला काही सांगण्याजोगा नाही असं म्हणून सोडून दिला. एकदा असं झालं की एक धर्मगुरू एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये त्या देशाच्या सम्राटांनी सांगितलं म्हणून उपदेश द्यायला गेले. खरं म्हणजे वेड्यांच्या इस्पितळामध्ये धर्मगुरूंनी उपदेश द्यायला जाण्याचं काही कारण नव्हतं. पण सम्राटांनी सांगितलं की तुम्ही जा, अशा अशा परिस्थितीमध्ये लोक आहेत, त्यांची कणव आहे मला, जा बघा परिस्थिती, बोला, तुम्ही काय करू शकत असाल ते करा. आणि हेही तिथं गेले. त्यांना बोलण्यामध्ये फारसा रस नव्हता, पण जो त्यांना बोलण्यामध्ये रस नव्हता तो उत्पन्न व्हायला लागला. जे श्रोते होते त्यांच्यापैकी कोणाचंही लक्ष नव्हतं, पण एक श्रोता असा होता की तो अत्यंत लक्षपूर्वक ऐकत होता. बाकीच्यांना काही समजत नव्हतं, काय तो बोलतो आहे हे बोलताना वक्त्याच्या लक्षात येत होतं की ते इकडं तिकडं पाहत होते, त्यांच्या काहीतरी चाळे चाललेले होते, अशा प्रकारे त्यांच्या कृती चाललेल्या होत्या. पण एक जो श्रोता होता तो अगदी एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्याची पापणी देखील लवत नव्हती, अगदी एकटक पाहत होता, थोडा पुढं झुकून, आणि श्वास देखील बहुतेक तो मधून अधूनच घेत होता. कशाचाच अडथळा त्याला नको होता, अशा पद्धतीने तो ऐकत होता. आणि बघता बघता त्या धर्मगुरूला त्याचा मोह पडावा अशी स्थिती झाली की इतका एकविध अशा पद्धतीने श्रवण करणारा श्रोता इथं बसलेला आहे. त्यांनी सांगायचं होतं ते काही एक सांगितलं.
आणि मग संस्थेत त्या कारागृहाचे जे अधीक्षक होते त्यांनी त्यांचा सत्कार वगैरे केला. त्या सर्व काळामध्ये त्याचं लक्ष वारंवार त्याच श्रोत्याकडे जात होतं. आणि मग सगळा कार्यक्रम संपला आणि तो गृहस्थ तुरुंगाधिकाऱ्याकडे गेला आणि काहीतरी त्यांच्यापाशी बोलला असं यांच्या लक्षात आलं. त्यांची उत्सुकताही चाळवली गेली. परत जात असताना त्यांनी विचारलं की तो एक विशिष्ट श्रोता खूप लक्ष देऊन ऐकत होता आणि नंतर तो तुमच्या कानात काहीतरी येऊन कुजबुजला. तेव्हा ते अधिकारी गडबडीने म्हणाले की हो हो, तो काही माझ्याशी येऊन बोलला. आणि त्यांनी तो संवाद तोडून टाकला. तेव्हा यांनी उत्सुकतेने विचारलं की तो तुम्हाला काय म्हणाला हे मला समजू शकेल काय. तेव्हा काहीसं अडखळत, पण तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, तुम्ही विचारताच तर सांगतो असं म्हणून तो कारागृहाचा अधिकारी म्हणाला की त्यांनी येऊन माझ्या कानात असं पुटपुटून गेला की तुम्ही मला मात्र अडकून ठेवले आणि हा मोकळा सुटलेला दिसतो. म्हणून एकविध अशा पद्धतीने जो ऐकतो त्याची पुढे देखील परीक्षा होणं आवश्यक असतं. आणि सांगणारा देखील सुरुवातीला जो समोर आलेला आहे त्याच्याविषयी पूर्वग्रह न ठेवताच सांगणार. पण परीक्षा तर करायला पाहिजे. घटी थोडेसे उदक घालीजे, तेणे न गळे तरी वरिता भरीजे. ऐसा परिसवनी पाहिलासी तव परिस विजे, ऐसेची होत असे. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र अर्जुनाला ऐकवत असताना अर्जुन काय पद्धतीने प्रश्न विचारतो आहे, काही एक संवाद चाललेला होता. अर्जुनामध्ये पडत असलेला फरक बदल भगवंत पाहत होते. अवचितयावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी भांडारी कीजे. तैसे किरीटी तू आता माझे निज धामकी. अगदी एक विध होऊन जो ऐकतो त्याला सद्गुरूंचं मिळालेलं हे प्रशस्ती पत्रक आहे. अवचितयावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोची भांडारी कीजे. अनोळखी आहे, पण एखादी वस्तू परीक्षा म्हणून त्याच्यापाशी सर्वस्व असलेली अशी टाकलेली आहे आणि तो कसं वर्तन करतो त्या वस्तूच्या बाबत, किमती वस्तूच्या बाबत त्याची परीक्षा घेतली. मग चोख तरी तोची भांडारी कीजे. आणि तो उत्तम आहे, प्रामाणिक आहे असं लक्षात आलं की मग आपलं भांडार सांभाळण्यासाठी म्हणून त्याच्याच हातात जशा किल्ल्या द्याव्यात. तैसे किरीटी तू आता माझे निज धामकी. कसा प्रसन्न उद्गार काढलेला आहे. आता तू माझं निजधाम आहेस. सद्गुरु बोलतील तेव्हा खूप परमश्रेष्ठ अशी वचनं बोलतील की ती वचनं ऐकली असताना, ऐकत असताना देखील आपल्याला सुख वाटेल. पण त्याच वेळेला आपण एका संसारामध्ये असू, आपल्यावर अनेक प्रकारची सुख आणि दुःख येऊन कोसळत असतील. आपली परीक्षा पाहण्याचे असे अनेक प्रसंग घडत असतील. आपल्या कामना, आपल्या ठिकाणी असलेला क्रोध, आपल्या ठिकाणी असलेला मत्सर भाव, सुखामध्ये रमण्याची आपली वृत्ती, दुःख आपल्याला किती पचतंय, सहन होतंय, हे देखील संसारामध्ये परीक्षा होतच राहील. अशा सर्व परीक्षांच्या ठिकाणी देखील तोंड देऊन, यथाशक्य तोंड देऊन, जे परमवचन सद्गुरूंचं आहे त्याच्यातच रुची जर शिष्य ठेवणारा असेल वर्षानुवर्ष,
त्याला जर खऱ्या अर्थाने रस त्याच वचनांमध्ये असेल तर संसारामधल्या अनेक गोष्टींमध्ये वर खाली होत असताना देखील हा अविचल आहे असं सद्गुरू समजतील. अवचितयावरी सर्वस्व सांडीजे मग चोख तरी तोची भांडारी कीजे. या ठिकाणी त्यालाच ते भांडारी नेमतील रक्षक म्हणून, त्यांच्या ज्ञानाचा भांडार त्याचा रक्षक म्हणून तेच नेमतील की जेव्हा अशी संसारामधल्या अनेक परीक्षांमध्ये परीक्षा होत राहील, प्रसंगांमध्ये परीक्षा होत राहील आणि अशा सर्व वेळेला हा शिष्य स्थिर बुद्धीचा आहे. आपल्यावर आलेले प्रसंग आपले म्हणून आहेत, त्यांच्यावर आलेले प्रसंग, संपत्ती, मान इत्यादी अनेक गोष्टी, अशा सर्व ठिकाणी त्या गोष्टी कमी महत्वाच्या आहेत आणि मला जे परम म्हणून सांगितलं जात आहे तिथंच माझी रुची आहे असं ज्याच्या ठिकाणी सातत्याने लक्षात येईल. 10 वर्ष नव्हे, 20 वर्ष नव्हे, 25 वर्ष नव्हे, अशा रीतीने वर्षामध्ये याची कालगणना होणार नाही. होईल देखील आणि होणार देखील नाही. कारण टिकून राहणं हे तर महत्वाचं आहेच. जो टिकतच नाही त्याचा प्रश्नच संपला. पण जो टिकतो आणि टिकून या सर्व बाबतींमध्ये जो कणखरता दाखवतो, झालं देह दुःख, झालं तर झालं, आजारपण आलं तर आलं, माझं ठरलेलं आहे, मला काय करायचं आहे ते ठरलेलं आहे, गंतव्य प्राप्तव्य निश्चित आहे. असेल माझ्या देहाला झालेलं दुःख असेल, स्वामीजींना नव्हतं का झालं, आपण पाहिलं त्यांचं चरित्र, पॅरालिसिस झाला, संपली गोष्ट. माझं ठरलेलं आहे कशा रीतीने मला करायचं आहे ते, हे सिद्ध चरित्र आहे. तेच साधकाच्या ठिकाणीही काही प्रमाणात दिसेलच. जो इतक्या चोख रीतीने वर्तन करेल, अनेक प्रकारचे मानाचे अपमानाचे प्रसंग येतील, स्थिर शांत राहील, निभावून नाही, गडबडणार नाही, लोलंगत असा दिसणार नाही, केविलवाणा होणार नाही, परमार्था करताच जगणारा असेल. असं जेव्हा असेल तेव्हाच हे उद्गार निघतील. तैसे किरीटी तू आता माझे निज धामकी. हे युद्ध आहे, युद्धामध्ये मुलं मरणार आहेत, मरतील कदाचित, तू मरणार आहेस, मरशील कदाचित. ही सर्व वस्तुस्थिती जशी आहे तशीच आहे. तरी देखील ते कर्तव्य कर्म करायची देखील बुद्धी निश्चित होईल. या सर्व गोष्टी धोके लक्षात घेऊन देखील युद्ध करेन, कर्तव्य कर्म करेन, खरी प्रीती तुम्ही सांगता त्या ठिकाणी राखेल. आता सद्गुरूंचे उद्गार निघाले. तैसे किरीटी तू आता माझे निज धामकी. ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे. पाहोनी बोलिले अत्यादरे. गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा. 24 तासामध्ये अनेक प्रसंगाला तोंड देत असेल, मानापमानांच्या, सुखदुःखाच्या, संसाराच्या सर्व प्रकारच्या अशा परिस्थितींना तोंड देत असेल आणि परत श्रवणाला येऊन बसेल. अनेक प्रसंगातून जात असेल, उत्तम अथवा वाईट, तरी देखील परमार्थ करत असेल. ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे पाहोनी बोलिले अत्यादरे. तेव्हा सद्गुरूंना देखील शिष्याबद्दल आदर निर्माण व्हायला सुरुवात होते. जसा भगवंतांना अर्जुनाविषयी गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा, अशा प्रकारचा गिरीवत येऊन स्थिर बुद्धीनी, शांत अशा वृत्तीने जो श्रवणाला येऊन बसतो, तो एखादा गिरी जसा असावा, पर्वत जसा असावा मेघांकरता, की त्या ठिकाणी मेघांनी थांबावं आणि वर्षाव करावा. मेघांना ते पर्वत अडवतीलच की इथं येऊन वर्षाव करा. अशा पद्धतीने गिरी देखोनी सुभरे मेरू जैसा, अशा पद्धतीने या शिष्याला पाहून सद्गुरूंना वाटेल. तैसा कृपाळुवांचा रावो म्हणे ऐके ऐके गा महाबाहो
सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती. जे कृपाळू आहेत त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कृपाळू, कृपाळुवांचा महारावो असे भगवंत म्हणे. ऐके गा महाबाहो, तू ऐक. इतक्या आवडत्या शिष्याला सद्गुरु सांगताहेत की ऐक. सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती. जो आतापर्यंत सांगितला तोच अभिप्राय मी तुला पुन्हा एकदा पुढे सांगितलं. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, पिकाची जरी वाढी देखीजे, या लागी नुबगीजे वाहो करिता. दरवर्षी शेत करतो आहे शेतकरी, प्रतिवर्षाप्रमाणे शेत करतो आहे. आणि जेव्हा पिकाची वाढ त्याला दिसते, ती वाढ दिसत असल्यामुळं तो अधिक उत्साहाने निगा राखायला प्रवृत्त होतो. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, पिकाची जरी वाढी देखीजे, या लागी. आणि ते वाढतं आहे, पीक समृद्ध होत आहे म्हणून नुबगीजे वाहो करिता. आणि म्हणून तो उबगत नाही, इथं पिकतच नाहीये असं जर लक्षात आलं तर तो तिथे कष्ट देखील करणार नाही. पण पीक वाढतं आहे, दाण्यांनी भरघोस असं भरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता तो उबगत नाही. आता तो असं म्हणतो की कितीही कष्ट व्हायला मी तयार आहे. या लागी नुबगीचे वाहो करिता. पुढत पुढती पुटे देता, जोडे वानियेची अधिकता. जितकी पुट देऊ तितकी शुद्धता अधिकाधिक आहे असं लक्षात जसं यावं सोन्याच्या बाबतीत. म्हणून सोने पंडुसुता शोधूची आवडे. सोनं म्हणून शुद्ध करायला अधिकाधिक प्रवृत्त जसा व्हावा सुवर्णकार, तैसे एथ पार्था तुझं आभार नाही सर्वथा. आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. दोन प्रकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जसा एखादा गिरी पर्वत असावा, त्याच्यापाशी येऊन थांबावं आणि वर्षाव करावा, हा आभार आहे. कारण इतर ठिकाणी कुठं वर्षाव करणार? ज्या ठिकाणी आस्था आहे, ज्या ठिकाणी थांबवलं गेलं तिथं वर्षाव करावा असं सद्गुरूंना वाटेल. पण त्याच्या पुढचा अजून एक भाव व्यक्त करतात की पिकाची वाढ होते आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्या स्वतःच्या सुखासाठी शेतकरी तिथं निगा राखतो, कष्ट व्हायला तयार होतो. अथवा सोनं अधिकाधिक शुद्ध होत आहे असं म्हटल्यानंतर अधिकाधिक आनंदून जाऊन सुवर्णकार जसं तो अधिक शुद्ध करण्याच्या कामाला लागतो. तैसे येथ पार्था तुझं आभार नाही सर्वथा. त्या सोन्याकरता आता मुळीच नाही, आपल्या स्वतःच्या आनंदाकरता, त्या शेताकरता देखील आता मुळीच नाही. प्राथमिक हेतू होता, पण आता जेव्हा पीक येतं आहे असं लक्षात येतं तेव्हा आपल्या स्वतःच्या सुखाकरता म्हणून आता त्याची मी निगा करतो आहे. तसं प्राथमिकतः शिष्याकरता म्हणून निरूपण आहे, पण आता शिष्याच्या ज्या क्वालिटीज आहेत, गुण आहेत, ते शिष्यापाशी आता आहेत तसेच आहेत. आता त्या शिष्याकरता सांगण्यामध्ये आपल्या स्वतःलाच सुख होत आहे असं मी अनुभवतो. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंत म्हणतात. तैसे एथ पार्था तुझं आभार नाही सर्वथा. आता तुझे आभार मानायचं हे तुझ्या एक ज्या मिनिमम क्वालिटीज होत्या की ज्याच्याकरता निरूपण करायचं त्या तुझ्या ठिकाणी आहेतच, पण आता आम्ही आमच्या सुखाकरता बोलतो आहोत. त्या आहेत या गृहीत धरून, आणि त्या आहेत तेव्हा आता तुझं जसं सुख आहे तसं आमचं सुख हाही एक प्रकार आहेच की. आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. जैसे बाळका लेवविजे लेणे, तया शृंगारा बाळ काही जाणे. उपमा देण्याची कमतरता ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी नाही.
जैसे बाळका लेवविजे लेणे, त्याचं खूप चांगलं स्वच्छ आवरायचं, त्याला चांगले चांगले कपडे घालायचे, मग दागिने घालायचे, सजवायचं. हा जो शृंगार माता बाळका करता करते, बाळकाला याच्यातलं काय समजत असतं? जैसे बाळका लेवविजे लेणे तया शृंगारा बाळकाई जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली येते ठीक. पण त्याला उत्तम असा करून आई सुखाचे सोहळे जसे भोगते, तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ फावे, तव तव आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. तुझं हित तुझ्या ठिकाणी फावतं आहे, वृद्धिंगत होत आहे, तुला नुसतंच मिळतं नाही तर वाढतं आहे तुझ्या ठिकाणी. तव तव आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. तेव्हा तेव्हा आमचं सुख देखील दुणावतं, वाढतं, असं होत आहे. अशा प्रकारच्या शिष्याला पाहून जो एक विध होऊन श्रवण करतो, अशा शिष्याला पाहून सद्गुरूंच्या ठिकाणी कशा प्रकारचा भाव निर्माण होतो हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. अशा शिष्याला सांगण्याच्या माग सद्गुरूंची भूमिका काय आहे याच्या संबंधित ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. येर कलशींचे येरी 13व्या अध्यायातला आहे. येर कलशींचे येरी रिचविजे जियापरी, आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे. आता अशा शिष्यांच्या बाबत मी ज्ञानेश्वरी उघडत होतो खरं की आधीच्या ओव्या काय आहेत त्या जरा वाचू, पण मग त्याच्यावरच निरूपण होईल. मी थोडा वाहवत जाईल अशा वेळी. नेमकं जर सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येर कलशींचे येरी रिचविजे जियापरी, आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे. सद्गुरूंचं जे अनुग्रह रूप अध्यात्म संज्ञित परम असं वचन आहे, असं वचन ऐकणाऱ्या शिष्याच्या बाबतची सद्गुरूंची भूमिका, त्यांना होणारा आनंद, याचं जसं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात, तसं या कथनामागं असणारी त्यांची भूमिका, या कथनाचं वैशिष्ट्य हेही ते सांगतात. येर कलशींचे येरी रिचविजे जियापरी. एका कलशामधलं दुसऱ्या कलशामध्ये घालणं, हृदया हृदय एक झाले, ये हृदयींचे ते हृदयी घातले. अशा पद्धतीने द्वैत राखून भगवंतांनी अशा रीतीने अर्जुनाला आपल्याशी समरस करून टाकलं. एका हृदयाचं दुसऱ्या हृदयामध्ये संपूर्णपणाने घालणं. या ओव्या पाहण्यासाठी म्हणून आपली ऐकण्याची काही पूर्वतयारी हवी होती, म्हणून आधीचं निरूपण मी केलं की शिष्य आपल्या अंतःकरणामध्ये शून्य झाला पाहिजे, देह मन बुद्धी भाव विवर्जित झाला पाहिजे. पूर्णता घेऊनच आत्मबुद्धीनीच जो प्रतिपाद्य विषय आहे त्या प्रतिपाद्य विषयाशी एकरूप होऊनच शिष्याने ऐकलं पाहिजे. असं जेव्हा शिष्य ऐकेल तेव्हा येर कलशींचे येरी रिचविजे जियापरी, आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे. आपण पे म्हणजे आपल्या संपूर्ण सर्व व्यक्तिमत्वाला, सर्वांना, सर्वाला भगवंतांनी अर्जुनाला देऊन टाकलं. आणि कोणा कोण देता आणि कोणा देता कोण
तो नर तैसा नारायण, वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे. जो देणारा आहे त्याचा भाव मात्र असं देत असताना आपण काही देतो आहोत असा नाही. तो आपल्या ठिकाणी आत्मत्वानी परिपूर्ण असा आहे आणि तो आत्मत्वानीच पाहतो आहे जो ऐकतो आहे त्याच्याकडं. आता जो ऐकणार आहे त्यांनी देखील जेव्हा आत्मत्वानीच श्रवण करायला शिकेल तो, तेव्हा देणारा आणि घेणारा अशाही गोष्टी राहणार नाहीत. आणि कोण देता आणि कोणा देता कोण, कोणाला कोण देणार, तो नर तैसा नारायण, वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे. ऐकणारा जो आहे तो आणि देणारा आहे तो नर तैसा नारायण, ते नारायण रूपच आहेत. आणि नारायण रूप असताना देखील वर एवढं होऊन देखील सद्गुरु देखील शिष्याला तसंच म्हणतायत. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे. म्हणजे वस्तुस्थिती निराळी की श्रोता वक्ता रामरूप, पण श्रोता वक्त्याच्या बाबत म्हणतो आहे की तू आणि मी एकरूप आहोत. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे, परी असो ते नाथिले न पुसता का मी बोले. किंबहुना दिधले सर्वस्व देवे. अर्जुनाला सर्वस्व देवानी देऊन टाकलं. सद्गुरूंची भूमिका काय असते? सर्वस्व देण्याची असते. तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, मिळती मग अवसरे मग अवतरे हातू जैसा. सुगरीण आहे आणि वर उदार आहे. तिला जेवायला वाढावं असं देखील, तिचा केवळ स्वयंपाक चांगला असतो असं नाही. ती सुगरीण आहे आणि दुसऱ्याला करून जेवायला वाढावं असं तिला वाटतं. जी सुगरीण आहे ती उदार नसेल का? जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा जी सुगरीण आहे तिनी म्हणजे जी आपल्या स्वतःला सुगरीण समजते अशी. देण्याचा भाव देखील राखला पाहिजे असा तरी निदान अर्थ घेऊ. ज्ञानेश्वर महाराज असं कसं म्हणतात, आम्ही उदार नाही का? अशा अंगाने पाहू नका. एकदम मनात येतं. मी नागपूरला असं बोललो एका प्रवचनामध्ये की स्थितप्रज्ञ, परिपूर्ण स्थितप्रज्ञ झाला वा न झाला असं विनोबा म्हणतात की असा 100% स्थितप्रज्ञ झाला वा न झाला, पण याच्या 60, 70, 80% उड्या मारणारे असे लोक आहेत. आणि स्वामीजी देखील हे वचन कोट करत असत की स्वामीजी असं म्हणत असत की इतका 100% कोणी झाला किंवा नाही झाला, येशू, ख्राइस्ट इत्यादी यांच्या खूप मोठ्या उंच उड्या पडल्या. आणि हे प्रवचन 2 दिवस आधी झालं. त्याच्यानंतर एका कार्यक्रमामध्ये एका वक्त्यांनी असं सांगितलं की हे विनोबांनी म्हटलं असेल हे बरोबर आहे, आणि स्वामीजींनी देखील म्हणजे मी निरूपण करताना ते सांगितलं तेही बरोबर आहे, पण आमचे सद्गुरू माधवनाथ मात्र 100% होते. मी खुलासा केला की माधवनाथांना जेव्हा येशू ख्रिस्तांना 70%, 80% असं उडी पडली असं म्हणू, तेव्हा माधवनाथांची 30-40% पडली हे सांगायला मी इथं आलेलं नाहीये. तुम्ही ऐकताना कोणता भाव घेऊन ऐकता याच्यावर सर्व काही आहे. तुम्ही खूप प्रयत्न करायला पाहिजेत, हे प्रयत्नांशिवाय होणार नाही. आणि खूप उंच गेलेले लोक देखील प्रयत्नशील असतात असं सांगण्याकरता हे मी सांगितलं. त्याचा असा अर्थ काढू नका की माधवनाथ मात्र 100% होते. हे असं कसं काय बोलले? ऐकणारा प्रेज्युडाईस होऊन ऐकतो. जेव्हा प्रेज्युडाईस होऊन ऐकतो तेव्हा तो चुका काढत राहतो. म्हणून इथल्या ज्या सुगरिणी आहेत
त्या सुगरिणींनी उदार देखील असावं अशी ज्ञानेश्वर महाराजांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर ते तुमच्याबद्दल ते बोललेले नाही, आम्ही उदार नाही का असं त्यांना म्हणायचं नाही, असं समजा. नाही तर एखादा सत्संगात प्रश्न येईल की असं कसं काय ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. तिथं सुगरिणी आणि उदार, सुगरीण देखील असावी आणि उदार देखील असावी, पण हे दोन्ही गुण एकत्र आहेत. रसज्ञ आणि जेवणारे. जशी सुगरीण असावी आणि उदार असावी तसं रसज्ञ असावा. हे पाककलांचं 1000 पाककलांचं पुस्तक असं वाचून एका नवीन लग्न झालेल्या मुलीने एक पदार्थ केला आणि ती म्हणाली की हा पदार्थ कोणता आहे ओळखा पाहू. तो म्हणाला थांब, मी डोळे मिटून जिभेवर ठेवतो. रसज्ञ पाहिजे. भगिनींना वाटत असतं की भाजी कशी झाली आहे हे सांगावं. रसज्ञ असतो तो सगळं एकत्रित करून जेवतो. तिला फक्त भाजीचा अभिप्राय हवा असतो आणि हा म्हणतो की कुस्करून सगळं एकत्र केल्यावर किती छान लागतं. रसज्ञ पाहिजे आणि वर जेवणारा देखील पाहिजे. नाहीतर छान झालंय पण पुरे असंही म्हणा. तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे मिळती, मग अवतरे हातू जैसा. मग हात काम करायला लागतो सुगरिणीचा. पुढे गेली वेळ. या खाण्यामध्ये आपण पण ज्ञानेश्वर महाराजांचा मुख्य प्रतिपाद्य विषय तो नाहीये. तैसेची हो तसे देवा असं ज्ञानेश्वर महाराजांनी खूप मोठ्या रसिकतेने असं हे लिहिलेलं आहे. हे जे सगळं वर्णन त्यांनी केलंय आता तुम्ही ऐका. मोह पाडणार असं वर्णन आहे, आपल्याला खूप गोडी उत्पन्न करणार असं वर्णन आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या भराऱ्या आहेत. मी कशा पद्धतीने सांगेन याच्याविषयीचा आत्मविश्वास आहे आणि श्रोत्यांनी कशा प्रकारे ऐकावं अशा अपेक्षाही व्यक्त केलेल्या आहेत. आपण ते सगळं आता ऐकू. हरिओम. योगी थोर ज्ञानी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्ति शान्ति.